आणि त्यांच्या दृष्टीने मरत असतात ना, ते जिवंत असताना सुद्धा त्यांच्या दृष्टीने मेलेलेच असतात. त्यांची हिरो देव, भाष्यकार देव असतात. वाङ्मय छोट्या छोट्या सामान्य माणसाच्या घरात आपण गेल्यानंतर देवा धर्माचे साधे पंथाचे फोटो नसतात. त्या आश्चर्य मानण्यासारखं काय नाही. त्यांच्या दृष्टीने जो हिरो असतो, जी हिरोईन असते, त्याच्या दृष्टीने ती सर्वश्रेष्ठ असते देवा. आणि मग आपण पण असं समजून घ्यायला पाहिजे किंवा याच्या दृष्टीने ही हिरोईन देवी आहे, हा हिरो देव आहे. त्याला तुम्ही सांगायला लागले यांची काय फोटो लावायची, माऊलीचे लावायला पाहिजे, शिवाजी महाराजांचे लावायला पाहिजे. उलटा उद्देश महाराज गेले आपल्या तोंडाने चुकीच्या माणसाला उद्देश करून महापुरुषाचा अपमान करून घेण्यापेक्षा त्याची योग्यता तेवढीच आहे. ते समजणं आपल्याला जास्त महत्त्वाचं. तो ना समज आहे की आपल्याला समजलं तरी आपण समजणार करू तसं आणि हा उद्देश वेगळा वेगळा सांगण्याचा. पेराची भूमिका आहे, खूप सुंदर भूमिका आहे की वाङ्मयी लोक कधी मरत नसतात. मग ज्या वेळेस पुढची पिढी तयार होते वाङ्मयाची, ती पिढी मागच्या सगळ्या पिढीचा अभ्यास करते, त्याची डुप्लिकेट करत नाही, त्याची उडी वाचून तर दुरुस्त करते. गौतम ऋषी आहे, न्यायशास्त्र त्यावेळेस सगळ्या कालांतराने त्याचे अभ्यास करणारे लोक तयार झाले. काळ बदलला, काही सिद्धांताचं खंडन झालं, दुसरे न्यायशास्त्राचे भक्त आले. न्यायशास्त्रातून झालेलं खंडन पुनर्जीवित करण्यासाठी ते नवीन आहे आणि ते अपसिद्धांत ठरलं ते त्यांची दुरुस्ती करून समाजाची पुरवलं. त्याला प्रगती म्हणतात. ज्यांनी खंडन केलं ते 500-500 वर्षापूर्वीचे असतात. आजही खंडन बदल चालू असतं, पण त्यांच्या स्तरावर चालू. तसं आपल्या भारतीय ऋषीमध्ये 2-3 प्रकारचे धारा प्रवाह आहेत वाङ्मयाचे. त्याच्यामध्ये कोणामध्ये काय शोधलं पाहिजे हा फार महत्वाचा विषय. तत्वज्ञान एक शाखा आहे वाङ्मयाची. त्या ठिकाणी साहित्य शोधण्याची गरज आहे. तत्वज्ञान विषयामध्ये तत्वज्ञान पाहिजे, साहित्य विषयामध्ये साहित्य पाहिजे. परमाणूचा शोध गौतम ऋषीने घेतलेला आहे की कालिदासाच्या नाटकात बघायचं आणि कालिदास तेवढा उंचीचा आहे का नाही हे पण तुलना करायची नाही. ज्याच्या त्याच्या क्षेत्रातला तो मोठा अर्थ लक्षात, माझा बोलण्याचा अर्थ लक्षात. प्रवाह असतात, साहित्य प्रवाह आहे, काव्य प्रवाह आहे, तत्वज्ञानाचा प्रभाव आहे आणि क्वचित एखाद्या मर्यादा पिढ्याचा संगम. पृथ्वी जन्माला आल्यापासून पूर्ण वाङ्मयामध्ये 3 व्यक्ती आहेत की ज्याच्यामध्ये तिघाचा संगम, जिथे काव्य आहे, जिथे साहित्य आहे, ज्या ठिकाणी तत्वज्ञान आहे. हे 3 प्रभाव आहेत. याला खूप उच्च भाषेत सांगायचं म्हटलं तर कळायला अवघड आहे. आपल्या भाषेत जर बोलायचं म्हणून सांप्रदायिक भाषेत एका माणसामध्ये 3 गुण जातात. कोणते 3 गुण? त्याचे वाजवता येईल, तो कोणालाही वाजवू शकतो, हा वाजवू. एक तर त्याला गाता येईल, गाता येणाऱ्याला वाजवता येईल. तसं काम एखाद्या व्यक्तीमध्ये गातो सुद्धा, वाजवतो सुद्धा, तर कीर्तन करता येणार नाही. मला एखादा कीर्तन सोडू शकतो, कीर्तन सोडू शकतो, तो विद्वान लागतो. 3 गुण एकत्र येते. क्वचित जर माऊलीने कृपा केली तर तो ज्ञानेश्वरीमध्येही तेवढा विद्वान असेल, गाण्यामध्येही तेवढा विद्वान असेल, वाजवण्यामध्ये विद्वान असेल. क्वचित आहे, अजून झाला नाही असं 700 वर्षामध्ये 3 गुण संपन्न असणारे की तू वाजवतो सुद्धा, कीर्तन सुद्धा करतो, विद्वान सुद्धा आहे. पण होऊ माऊलीच्या कृपेमध्ये काय होऊ शकत नाही असं. आणि एखाद्या व्यक्ती जर मला 3ही येतं नाही तर 3ही मी समजत नाही आता. 3ही विषय त्याच्या मजबूत नाही आता होतो. थोडं सगळं येतं, हा विषय थोडं चालेल. लेखनात पहिले व्यक्ती हर्ष मिश्रा
ते काव्यामध्ये अस्तित्व आहे. वेशद नावाचं काव्य लिहिले, नल दमयंतीची प्रेमकथा आहे. आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीला मराठी भाषेतला आपण संस्कृत दागिना म्हणतो, तसं संस्कृत साहित्यामध्ये सर्वोत्तम काव्य म्हणजे वेशद काव्य, नल दमयंतीची प्रेमकथा आहे. आणि भाषा असते बोलली आपल्याला येणार आहे या अध्यायामध्ये. भाषा असते बोलली, ऐकत जावं, शब्दाला शब्द शब्दाला शब्द. असं एखादं मनोहर एखादं दृश्य पाहतो, असं एखाद्या मुखातून ते शब्द दिसतात, वेळ कळत नाही, काळ कळत नाही, शब्दाला शब्द लागलेले असतात. एकमेकाचे शब्द म्हणून काही नातेवाईक म्हणून आपल्या पुढे आलेले असतात. प्लेन शब्द ऐकावं, त्याच्यामध्ये साहित्य, अलंकार, आवाज, कोट्या सगळे रस त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि दुसरा ग्रंथ आहे भाष्यमित्राचा खंडन. हा तत्वज्ञानाचा वेदांताचा सगळ्यात मोठा ग्रंथ मानला जातो. जेवढे हर्षमित्रापर्यंत 7व्या शताब्दीमध्ये मांडले जातात ते 12व्या शताब्दीमध्ये मानतात शताब्दी किमती असतो, त्यांच्यापर्यंत जेवढे तत्वज्ञान झाले 12च्या 12 दर्शनकार सगळ्यात धुवा उडवण्याचं नाव आहे खंडन. ग्रंथाचंच नाव आहे खंडन, खंड खाद्य. जेवढे 12 दर्शनकार आहेत त्यांना खाणं हे ज्याचं काम आहे त्याचं नाव आहे खंडन. मंडन जेवढं ते न्याय असो, वेदांत असो, सगळं असो, सगळ्याच धुवा उडवला खंडन, खंड खाद्य. हे समजतं आपण याचं खंडन केलेलं आहे, अरिस्थित खंडन केले. आणि हे दोन करून तिसऱ्या एक श्लोक सांगितलेला आहे त्याने. मी जरी करत असतो तरी मानासाठी करत नाही, समाधीमध्ये मी बसला. त्याचे हर्ष मित्र हे समाधी युक्त होते. नरकमेची प्रेम करता निघाले विश्वास खंडन करता निघाले पहिल्यांदा तयार झालेले. कालिदासामध्ये वेदांत नाही, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या म्हणणार नाही, ती शकुंतला सुंदर म्हणते. त्याचा ग्रंथ आहे, माग आहे, भारंगी आहे. ठीक आहे, मोठे मोठे ग्रंथकार त्याचे ठराविक विषय ठरलेले आहेत. त्याच्याकडे दुसरं बघायचं ना. आपल्याला सगळ्यात वाईट खोट नाही. एखादा चांगला कीर्तनकार असेल ना, तर कीर्तनकार झाल्यानंतर आपण विचारतो त्याला कसं कीर्तन वाटतं. कीर्तन छान आहे, स्वर नाही. एखाद्या गायकाने कीर्तन केलं कसं वाटलं कीर्तन, आवाज फार गोड आहे, वक्तृत्व आहे. कशाला बघतो तुझ्याकडे वक्तृत्व. आता गंभीर जोशी कीर्तन हा काय आपला दोष आहे का. त्याचा एक विषय ठरलेला आहे, तो त्याचा तो आपल्या दृष्टीने तो पाहता आला पाहिजे. त्याचं पाहणं आपल्याला कळालं पाहिजे, राग आपल्याला कळाले पाहिजे. नाही कळलं तरी राग कळाला पाहिजे. मग ना जर कळत नसेल तर त्याचा राग आपल्याला कळत नसेल तर आपल्याला आपला राग यायला पाहिजे, का कळत नाही. पूर्ण वेदांत आहे, भाषा जर आपल्याला कळत नसेल तरी आपल्याला कळायला पाहिजे भाषा अवघड आहे. हे वेगवेगळे गुण आहेत. आणि पृथ्वीवर दोनच व्यक्ती असे झालेले 16 वर्षाच्या आत ग्रंथ लिहिणारे हे भगवान भाष्यकार आहे. सगळे गुण संपन्न, कविता आहे, काव्य आहे, विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. आणि भारतीय धर्माचा पुनरुद्धार करणारे शंकराचार्य आहे. सगळा भारत बौद्ध होता, सगळा भारत. आजच सम्राट पासून शंकराचार्यांपर्यंत घराघरामध्ये बुद्धाची उपासना केली जाते. केवळ भारतातच बौद्ध होता असं नाही. चायनामध्ये आजही बौद्ध धर्म आहे, जपानमध्ये आहे, आपल्यातून सगळ्या देशामध्ये तो बौद्ध धर्म गेला. आता त्या बौद्ध धर्माची विशेषता आणि तो भारतात पसरल्यामुळं वैदिक धर्माचा शास्त्र. बुद्ध हे वेदाला मानत नाही, त्यांचं स्वतःचं शास्त्र. वेदाला न मानत असल्यामुळे वेदाचा उद्धार करून वैदिक धर्माची भारतामध्ये पुनर्स्थापना केली असेल तर शंकराचार्य. आणि त्याच्यामध्ये सगळे गुण आपण एकत्रित पाहिले. आणि मराठी भाषेमध्ये पहिले आणि अंतिम भगवान ज्ञानोबा. ज्ञानोबाचा फरक असा आहे, पृथ्वी निर्माण झाल्यापासून ज्ञानोबापर्यंत सगळ्या लोकांनी विद्वान लोकांसाठी घेतले. तळागाळातल्या लोकांसाठी फक्त ज्ञानोबा घेतले.
ज्ञानोबाईची विशिष्ट म्हणून तिला माऊली म्हणतात. ती विद्वान असेल नसेल तो नंतरचा भाग. तुमची आई कशी आहे हे जास्त म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात मुलाला आई गरजेची आहे, दूध गरजेचं आहे. जिया पराविया शब्दांचा प्रयोग इतका वेगळा आहे. पराविया म्हणजे परकी. जिया पराविया रंगे हुई बळी. कदाचित दिसायला रंगेपेक्षा सुंदर असते. या काय करावी या भारतातील लहान मुलाला काय देणे घेणार. विश्व सुंदर त्या मुलाला धरायला गेली ना तर काय जरी आई असली कशी तरी आई असली तरी मुलगा आपल्या आईला सोडत नाही. आणि विश्व सुंदरीकडे महाराज मंडळी लक्षात ठेवा. विश्व सुंदर असेल मुलगा असते मुली असेल आपल्या महाराज लोकांमध्ये पाहिजे. जर तुम्ही ज्ञानेश्वरीचे भक्त आहात हे या परावल्या सुंदर असेल ते झायला असेल. जर कदाचित तिकडे गेला आईला बरं वाटेल पिढायची आपलं वासरू दुसऱ्याच्या गाईला तिथे बरं. आणि ते पूर्ण एकदा हातातून गेलं ना पुन्हा संप्रदायामध्ये परत येईल. माऊलीची गोष्ट करून माऊलीचं मुळातच गोष्ट काय वर्णन काय महाराजांचे साहित्य आहे. जसं नैषध काव्य तसं ज्ञानेश्वरी बघायचं वाचन कमी. ज्ञानेश्वरीमध्ये एवढं सुंदर काव्य आहे, एवढ्या सुंदर उपमा आहे. म्हणजे जाणीवपूर्वक काही उपमा गाळतो तुमच्या मेंदूर ते विपरीत परिणाम करायला नको. अधिक साहित्य करण्याकरता सुद्धा साहित्यिक बुद्धी लागते. उपमा देण्याकरता सुद्धा उपमा काढण्याकरता सुद्धा काही गोष्टींमध्ये आपला अधिकार आहे. साहित्य करेल तत्वज्ञानाचं कसं आहे नाही कळलं तर तुम्ही माझ्यासमोर झोपा ते बरोबर बहुल्या बोलू शकतात आपण विचित्रार्थ डोक्यात. आणि मग माऊलीने काय केलं वेदापासून 12व्या शताब्दीपर्यंत जेवढे मन विद्वान झाले जगात तेवढ्यांचा आढावा सगळ्यांच्या धुळीवा धूळ हे ज्ञानोबाईंचे शब्द. तो विवेकाची वाणी वाणीमध्ये कमतरता. जर काही मागे आणि पुढे एखाद्या विद्वानाच्या लेखणीमध्ये काही कमतरता आली असेल ते सांगायचे विवेकामध्ये ती उणीव निर्माण झाली असेल तर माझ्या ज्ञानेश्वरीनं विवेकाची उणीव घेऊन जातो. विवेकाची ती भाषा एवढ्या मधुरीची भाषा आहे तुम्हाला अंदाज सुद्धा येणार नाही. कोणी काय शब्दाला काही माहित नाही विषय आपल्याला हळूहळू पुढे येते. म्हणून त्यावेळेस आपण या गोष्टीचा अभ्यास करतो याचं एकत्रित करून ज्ञानोबाईंनी पेरावे सगळे शास्त्रे सगळे. मराठीमध्ये म्हणून चालून जन्माला यायचं आहे की त्यांनी आव्हान करावं की मला ज्ञानेश्वरीचा एक विषय समजला एक विषय. ते माझे तुम्हाला कितीतरी विषय सांगितले की गणपतीचं रूपकर्त असते. गणपतीच्या रूपकामध्ये जगातलं जेवढं साहित्य सगळं साहित्य गणपतीमध्ये जाणून बसवले. कोणती निमवता कुठे कोणते हात कुठे आहेत बघ निमवता दोन्ही अवघमिल्या श्रवणास्थाने बोध बघा अमृत. आणि इतकी विचित्र आहे की माणूस कल्पना करू शकत नाही. अरे शांता घेऊन मेंदू खराब करायला नको कळायला. आणि शांता सुद्धा अशा तऱ्हेच्या मरे पण समजत नाही शंका येते. पहिल्या त्यामध्ये वर्णन केलेले बोध बघा अमृत मुनी आदेशी दोन मीमांसा पूर्वमीमांसा आणि श्रवणास्थान कान आहे. आणि जेव्हा शास्त्र वर्णन करायला सुरुवात केली तिथे सुद्धा यांचं वर्णन आलेलं आहे. वेदांत उत्तर मीमांसा आहे मोदक मिळेल. आणि पूर्वमीमांसेचं वर्णन करत असताना सुद्धा शास्त्र मांडलेले कळत श्लोकाला हे एकच शास्त्र दोन ठिकाणी. म्हणजे गणपतीमध्ये सगळा विद्वत्ता कशी कसायला लागते की आपल्याला उलटीची गोष्ट दोनच. एक एक उपमा एक एक अलंकार एक एक रस काल सगळीकडे मांडावर असून भरून दिसतात.
त्या सगळ्याचा आढावा 13 मध्ये थोड्या शब्दामध्ये ज्ञानोबांनी दिली. आणि महत्वाची म्हणून सांगतो लक्षात घे, नमन करतानाच केलेले वेळाची केली स्मरण होय सकळ विषयीची आधी करणं. खूप सुंदर शब्द आहे. आमचे महाराज लोक फार करतात वेळाची केली कोणाचं स्मरण केली असं काही वेळाची केली विद्येच्या अधिकरण शब्दाचा अर्थ असा आहे, गुरु असा असावा लागतो ज्याचं स्मरण केल्यानंतर तुम्ही विद्येचे आश्रयस्थान व्हाल. विद्वान व्हाल असं नाही. विद्वान ही छोटी गोष्ट, पुस्तक शिकून येणार तुला हे येतं का, तुला ते येतं का, तुला ते येतं का. ती लहान मुलाची 12 सगळे असतील ना त्याचा खेळ झाला. सायकल असतो, किती राग येतात, लघुसिद्धांत झाले का नाही, न्याय झाला का नाही, वेदांताचे कोणते ग्रंथ झाले, छोटी लहान मुलं त्यातच होते. माऊली असं नाही. सगळं विद्यांचे अधिकरण म्हणजे आधार. सगळ्या विद्याला तो आधार होतो. अशा गुरुचं स्मरण तो विद्वान नाही. तो विद्या आपण होऊन त्याच्या ठिकाणी राहायला जातात आणि त्याला आधार करतात. किंवा तू आहे म्हणून आम्हाला या जगात आश्रय त्याला म्हणतात की ओळख कळणं तेवढं अवघड आहे. आणि आपण विनम्रतेला मोठं सगळं विद्या आपल्याकडे कशाने शिक्षा अधिकार होय आहे. आता विद्वत्तेमध्ये काय काय पदार्थ असतात शब्दामध्ये. त्याची बंधू शिकरण श्रीगुरु दयाचे ज्ञाचरे शब्दसृष्टी काय असते, सत्य काय असतो, रस होती ओळखणे अक्षराची, शब्दाची नाही, वाक्याची नाही. अक्षरामध्ये रस निर्माण होणे जगाची सगळ्यात अवघड होते. रस निर्माण करण्याकरता साहित्याला तास 2 तास लागतात आणि मग थोडा रस निर्माण होतो. अक्षरात रस निर्माण करण्याची सामान्य बाब नाही. सगळ्या शास्त्रांचा सत्यसृष्टीचा आढावा आणि सगळं शास्त्र जे आहे वेदापासून आजपर्यंत ज्ञानोबांच्या तयार झाले त्यांचा आलेख केले. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्युक्ती. अर्जुनाला भगवान कृष्ण सांगतात हे जे शरीर आहे ना हे क्षेत्र आहे. 2 शब्द क्षेत्र. क्षेत्र शब्दाचा मराठीचा अर्थ होतो शेत. शेत म्हणजे काय, क्षया किती क्षेत्र क्षया. आपण जे बीज शेतामध्ये टाकतो त्याचा क्षय होऊ देत नाही आणि त्याची वाढ दुप्पट तिप्पट चौपट पद्धतीने करतं, त्याचं नाव आहे शेत. म्हणजे एक कण जर आपण टाकलं, एक जर बी टाकलं ज्वारीची तर त्याला कमी सुरू, त्याचं नाव शेत. अर्थ लक्षात. शरीर म्हणजे काय, क्षेत्र आहे. क्षया काय कर्म बीज या क्षेत्रामध्ये पेरले जातात आणि ते कर्म बी क्षयापासून 1000 पटीने फळ देतात. ते शरीर एक पाप केलं तर एकच फळ देते. एक चूक झाली आपल्या हातून ते एकच फळ आहे अशी कल्पना याची गणितच नाही सुरू. एक पाप या शरीराने केलं ते शरीर त्याचं कमीच तयार. म्हणून तर शब्द आहे एक एक योगी कोटी कोटी फेरा मग लागले वाद. असं जरूर जर किंवा आता एवढं पाप केलं यंदा झालं सगळं असं काही छयात आहे आणि 1000 पद्धतीने बघत. मग या शरीरावर वाद निर्माण झाला तो शरीर म्हणजे आपण आहेत का, आता शरीराला जाणणारा म्हणून आपण 30% ज्ञानोबांनी 13 एक शरीर आहे त्याला क्षेत्र म्हणतात. या शरीराला चालवणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ आहे आणि या दोघांचं ज्ञान महत्वाचं ज्ञान आहे. त्याचं नाव आहे आत्मा. हे 3% 13 ज्ञानोबांनी उखडलेले आहे. 13 ह्या 3 इदम शरीरम कौंतेय क्षेत्र आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान. ज्ञान म्हणजे 3रा टप्पा. क्षेत्र म्हणजे काय, शरीर म्हणजे काय. ज्ञानोबाई एवढी चेष्टा केली तर सुरुवातीला काय सांगायचं
शरीराबद्दल, या शरीरामुळे सगळ्यांचा घोटाळा निर्माण झालेला. साधू म्हणजे काय, तुम्ही माझ्या समोर बसलेले. साधू म्हणजे काय समजतं साधूला? हे शरीर जो सजवतो त्याला आपण साधू समजतो. हे शरीर जो सजवतो त्याला आपण साधू समजतो. तुम्ही समजता तुम्ही रामाची पत्नी सुद्धा शरीर सजवणाऱ्या रावणाला साधू समजतो. तुमचा अधिकार फार लहान आहे, पण शरीराला पत्नी क्षेत्राला क्षेत्रज्ञ मानलं, शरीराला अस्त्र मानलं. तुम्ही बोलता काय आहे, तुमच्या डोक्यामध्ये कोणता अस्त्र तुला घेणे देणार नाही, तुम्ही मानता काय याला. वेदांत शिकल्यामुळे तुम्हाला कळतं आत्मा आतमध्ये असतो. आत्मा या शरीरापेक्षा भिन्न आहेत, निर्गुण निराकार वगैरे सगळे श्लोक पाठ आहेत. पण मान्य सर्व प्रकार आहे ना तो क्षेत्रामध्ये. दाढी वाढलेली आहे, विपूर्ण भस्म लावलेला आहे, बदल माणसाचा साधू. ते सीआयडी लोक आहेत ना, एखादा कोणाचा तपास करण्याकरता साधू सुद्धा होता. काही निर्णय घेतले नसते, साधूचा अवतार घेतात आणि साधू समाजामध्ये आपल्या एका मित्राच्या कीर्तनामध्ये एक 4 महिन्यापूर्वीची बोलतो. एक एटीएम पळवलं होतं बीडच्या लोकांना. एटीएम घेऊन माझ्या खाली होते आणि सगळं सोड लवकर लागत नव्हतं. तुम्ही काही ब्रिज एका गावामध्ये सांग. माझ्या मित्राचं त्या तिकडे सप्ताह सांगतो. मित्र म्हणजे महाराज. त्या मित्रांनी मला सांगितलं, रोज कीर्तनामध्ये एक बाई पूर्वीचं वृंदावन करून गेलं. मी तिला बघायची बघितलेले काय मी तिला बघायचो आणि मला वाईट वाटायचं. मला काय सगळे माझ्या पाया पडतात ती का पडत. आणि मला अजूनपर्यंत ही गोष्ट लक्षात आली नाही. हा अभाव माणसाला असतो. अर्थ लक्षात असतो. अभाव किती लोक पाया पडले याच्यात गोष्ट येतो. नाही पडलं कोण हे त्याच्या डोक्यामध्ये अभाव डोक्यात भावच होत आहे. ही साधी गोष्ट दिसत. दक्ष प्रजापतीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ब्रह्मसभा होती आणि दक्ष प्रजापतीने प्रवेश करत सगळे उभं राहिले. समाधीमध्ये असलेले संस्कार त्यांची गावं होती ती उठून राहिले आणि तो सासऱ्याला लागला. सगळे उठून राहिले आणि हा जावळ असं उठून उभा राहतोय. मी याचा अपमान केला पाहिजे आणि अपमान करण्याकरता लेडीज जे आहे म्हणजे एखादा माणूस सत्ता करतो ते येत नाही. याच्यामध्ये सगळ्याला निमंत्रण सगळ्याला दिलं नाही. येत कशा करता केला अपमान करणे. पण मी म्हणतो सगळेच दोन्हीवर राहिलेच नाही म्हणतात. सगळ्यांनी कीर्तन ऐकावा असं काही नियम आहे. 6% ते सोडून द्या. नाही आवडले एखाद्याला अपमान अभाव लक्षात राहतो. हा म्हणला रोज वृंदावन घेऊन उभी राहते का पायात. आणि काल्याच्या दिवशी जवळ वृंदावन नव्हतं. हातात काठी होती ज्या एकाला मारत होती. ही पाहिजे 7 दिवस वृंदावन घेऊन उभी राहते. आणि आज आमच्या गावाच्या माणसाला मारती तिथे गेल्यानंतर आणि बरोबर 7 दिवस तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन त्या गावातल्या घराचा राशाचा सगळा शोध घेतला आणि पकडला. त्या गावातच त्याला सोडत. आता वृंदावन गेलं हे खरं होतं का तिला वास्तविक रूप खरं होतं. शरीर सजवता येतं आणि कितीही तुमच्या बिंदूमध्ये भावना असल्या तरी मनुष्य शरीरावरच प्रेम हे वैशिष्ट्य. काही पर्याय नाही. पण शरीरावर प्रेम करत असताना वाद निर्माण होतात. काय मानलं पाहिजे आणि मग ज्ञानवाने लिस्ट तयार केली. काही लोक शरीर मरणारे म्हणून समाधी लावण्याचा प्रयत्न करतात. काही लोक अभ्यास करतात. काही लोक जटा वाढवतात.
काही लोक लुंचन करतात. जैन संप्रदायामध्ये केस काढत नाही, केस उपट हे येऊ नये, दात घासत ते, कारण की जंतू मरते, तोंडाला फडकं बांधलेलं असतं आयुष्याच्या दृष्टीने. त्यांचे शरीर नावाबराय म्हणतात, शरीर प्रत्येकाला वेगळं करावं लागतं. हे तर शास्त्रकार नावाबराय म्हणतात. कैलासचे राजे होते, कैलास साम्राज्य होतं, कैलास डोंगर नाहीये. एका काळामध्ये शिवपुराणामध्ये भगवान शंकर हे कैलासचे राजे होते आणि लक्षात आलं की ह्या राजवटीमध्ये राजकारणामध्ये आपण शोधू शकतो आणि एकदम निर्णय घेतला भगवान शंकरांनी. बुंती जाणवली स्मशान निवास होते. बुंती आपण अडकून येतो कशामुळं? शरीरामुळे. शरीर राजा आहे, शरीर जाऊ शकतं, शरीराच्या माध्यमातून करू शकतो. या शरीराला पासून वेगळं करण्यासाठी या जगतातून आपण वेगळं जाणवणी स्मशाने वास केला. तर तिथेही तारकासुराचा जन्म व्हावा म्हणून कामदेवाला इंद्राने लाच दिली. तुला या जगात उत्तम स्थान देतो. लाचेचा प्रकार पाहिल्यापासून लवकर काम होत होते. इमानदार माणसाचे काम एवढा लवकर होत नाही आणि पाठवला. तिथे म्हणजे स्मशानात राहणारा भगवान शंकर लाचकर म्हणून पुरुषा काम केला. काय होतं त्यांच्याजवळ? पांडुरंग काही दिशा एकही कपडाने आणलं भगवान शंकराचे. तिथं सुद्धा हे शरीर तुम्हाला त्रास आहे. त्या क्षणाचं वर्णन करत असताना ब्रह्मदेवाला 4 ओठ निर्माण करतो. ऋषीवीर बहुला एकम संदोहीर केवळ एवढंच नाही, अनेक दृष्टीने या शब्दाचं वर्णन केलेलं आहे. छंद निर्माण झालेले आहेत, उपनिषद निर्माण झालेले, स्मृती निर्माण झाले आणि वाद निर्माण झालेले. ते वाद मी तुम्हाला फारसे सांगत नाही. एखादं म्हणणं हे शरीर प्राणावर चालतं, प्राणाची घडी अंगिरावती भाऊची आहे. तर आपल्या निदान आपण समाजाचे भाऊ आहे. रात्र दिवस त्या शरीरामध्ये काम करणारा प्राण आहे. तो असला तरी शरीर प्राण देण्याचे म्हणतो. ते काळवादी आहेत, ते संकल्पवादी आहेत. भगवान ज्ञानबाईने सगळ्यांचा आढावा घेतलेला, सगळे जिवंत ज्ञानी गेलेलं नाही. आणि काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निसर्गतः आताचे लोक निर्मित लोक नाही. पाऊस कसा पडतो? चंद्र आकाशातच का राहतो? नैसर्गिक स्वाभाविक. त्याला नैसर्गिक मानणारी लोक आहे. ही सगळं ज्ञानगिरीमध्ये आलेले आणि ज्ञानोबाला सगळं माहिती आहे, आपल्याला माहिती हे माहिती आहे. प्राणवादी आहे, संकल्पवादी आहे, ईश्वरवादी आहे, काळवादी. तरुणपणामध्ये माणसाला लग्न करावं वाटतं. 100 वर्ष झाल्यानंतर लग्न का करू शकत नाही? काळ न्याय पाक एवढा पसरला असेल तेवढा करोनी माझी वडा आकार का. सगळ्याचं वर्णन सांगितल्यानंतर भगवान कृष्ण सांगतात हे शरीरामध्ये 36 घटक आहेत. आपल्यालाही माहित नसतं कशी चालते शरीर. जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आपलं ज्ञान नसतं, दुसऱ्याचं काय ज्ञान असणार नसतं. आपण अभिमानाने म्हणतो असं तुला ओळखतो, स्वतःला ओळख अगोदर. या शरीरामध्ये 36 घटक ज्याच्यामुळे हे जड शरीर चालतं. महाभूताने अहंकार दुर्गड व्यक्ती होते. असं 2 श्लोक वगैरे वगैरे 36 घटक आहेत. आणि 36 घटक आपल्या शरीरामध्ये राहत असताना कसे काम करतात त्याचं वर्णन केलं. शरीर पंचमहाभूताचे आपल्या सगळ्याला मिळते. त्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये जे महत्वाचे घटक तुम्हाला सांगतो. बुद्धी जी आहे ना, तिला फक्त चांगला आणि वाईट कंट्रोल करत नाही. बुद्धी काय करते? जे सुख आहे
ते दुःख आहे, धर्म आहे, ते अधर्म आहे, याचा निर्णय बुद्धी करतात. तुम्ही करा नाही तर नाही का, मग बुद्धी तुम्हाला सांगते तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही बरोबर करता. तिथं राहायचं ठिकाण बोलतोय आत्मा आणि तू याच्या मध्यंतरी बुद्धी आहे. सत्वगुणाचा सत्वंशापासून तयार आहे. हे सगळं तासबारा सगळं ज्ञानेश्वरी दिलीच ना. बुद्धी, इच्छा, इच्छा हीच माणसाची सगळ्यात मोठी गोष्ट. सगळ्याला कामाला लावणारी, सगळ्या शरीराला वेळ लागत इच्छा असेल तर मला दुखी होत नाही. आणि इच्छा असल्यामुळे सुख म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय, आणि या सगळ्यांना कामाला लावणारी एकच गोष्ट त्याचं नाव येतं. 36 तत्वामध्ये महाभयंकर जर असेल ना तर मन. इच्छा आहे आपली. तुम्ही आता माझ्या समोर बसलेला चांगलं जेवण असावं अशी इच्छा निर्माण. आमच्या ठिकाणी पंगत आहे, चांगलं जेवण, एक इच्छा निर्माण झाली आपण जायला पाहिजे. पण इच्छा जन्माला आली आणि ती जागेवर थांबली. तुम्हाला दुःख जन्माला आली, इच्छा जागेवर. म्हणून काय करतं, इच्छेचे तळवी ज्ञानाला शेती बघा. आणि तुला इच्छा ठरलं विचारून जाऊ दे, आपलं मन म्हणत जाऊ दे, आत्मा मन चढवलं इच्छेची तळवी. आणि तिथं गेल्यानंतर नेहमी पण इच्छेच्या बरोबर आहे का, चल तिथं गेल्यावर हे मग पुन्हा बदलतं. महाराज जगासारखं जवळ आत्मा होते, अंग मनाने, आणि आत्मा म्हणून सांगतात कोण, मुलीचे पुढं वायू तत्वाचे अंतर आकारच नाही मनाला. का कोणालाही मदत करणार, कोणालाही सहकार्य करणार, काहीही मागणार, कोणालाही तुम्ही करणार. आता तुम्ही बघणार नाही एखाद्याची विशेष मन म्हणून माणूस खरा आणि त्या माणसाने नुसतं हात करून काय माणूस लगेच बंद होतो. चांगला माणूस इतकं पृथ्वीवर मनापासून एवढं सुंदर वर्णन कुठेच केलेलं नाही. ते वर्णन नाही करतं वायामन हे नाव, हे वर्णन वायामन हे नाव. आपण चंद्रामध्ये ते सांगत बसतो, चंद्राला मी म्हणत असतो. ते वर्णन नाही, तो स्वभाव आहे मनात. वर्णन इकडे संकल्प करायला लावतो, इच्छेला वाढवायला लावतो, महाभय वाढवतो. मुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावे, जेली संधी जीव दशावे. ज्याच्या सानिध्यामध्ये जीव दशा प्राप्त होते ते मन. सगळ्यात मन. आणि सगळ्यात जास्त बोलणं असेल तर मन करून पण देत नाही आणि आपल्याला गुंतवल्याशिवाय राहते. तुम्ही सगळे सगळे जगातले माणसं मनाचा विचार करा, तुम्ही मनच आहे, मनाशिवाय दुसरं काहीच नाही. किती विचार करून पाहते, इच्छा असेल, देश असेल, सगळ्यांना वाढवणार, विधी असेल, प्रवृत्त करणार आहेत, कट खाणार आहेत. अर्जुनाच्या मनानं कट खाल्ली. अर्जुनचे 2 टप्पे युद्ध करावा अशी इच्छा निर्माण झाली. एकाच्या ठिकाणी गेल्यानंतर अर्जुनाला लगेच ठिकाण म्हणायला लागलं, माझ्यासारख्या माणसांनी कोणाकडून युद्ध करा. एक आले असते आजवे भाषेचा रोग पाहत असाय, थोडीशी ना जुगावे ते रडी लागे पहावे म्हणून कोणाबरोबर युद्ध करायला मोबाईल आहे. मग भगवंतांनी विश्वासावर उभा केला, त्यासाठी यांच्याबरोबर मी युद्ध करू शकत. मन अहंकारी आणि कट खाणारं मन भ्रमती वचले म्हणून. ही मानवी जीवनाची आवड आहे. आपला निश्चय नाहीये. ज्ञानेश्वरी वाचता वाचता आपल्याला वाटतं की ज्ञानेश्वरी फार छान आहे. ऐकल्यानंतर तर बरं वाटतं ज्ञानेश्वरी फार छान आहे. पण एखादा दुसरा ग्रंथ ऐकला की पण त्याला पुन्हा त्याला सांगितलं कसं काय मी आता आपल्यासारखे कशाला पूर्वाला चांगलं निवड सगळंच
झालं? 13 वळून आलेले जे लोक सगळ्या देवाची भक्ती करत असतो त्याच पंथातले सोमवार, गुरुवार, शुक्रवार आहेत. आणि जाणवायला काय सूचना द्यावी माहिती? अवघी गावत वाणी आढळ म्हणजे वेस्ट आहे. सगळ्या देवाची भजन करायची. मन आहे, मन म्हणतं सापाला नाराज करू रात्री येऊन चालेल. नागपंचमीला पूजा करतो, नवरात्रामध्ये गोंधळ करतो, देवीची महापूजा काढण्याबद्दल वाचले. सगळ्या जगात परमात्मा एक आहे याचं प्रशिक्षण घेतलंय, याचं गुरुच्या मुखातून ऐकलंय. मन मानायला तयार, मन असं बदलणार आणि बदलणाऱ्या मनाला सगळ्यात जास्त घातकपणा परमात्मा नाहीच. परमात्म्याच्या माणसातून किती गरजेचं हे 36 तत्वामधलं सगळ्यात घातक धोकेदायक ते मन. आणि ज्ञानोबांनी सांगितलं की 36 तत्वाचं शरीर आहे, याला जाणणारा जो क्षेत्रज्ञ आहे पहिल्यांदा त्याचं ज्ञान झालं आणि परमार्थाच्या दृष्टिकोनातून हा विषय आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आळंदीमध्ये आपण येतो, ज्ञानेश्वरी आपण वाचतो. जे प्राप्त करायचे ना आपल्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान दिसतं, म्हणून आपलं मन करत. आळंदीमध्ये आपण आलो असं कुणी व्यक्ती आपल्याला मिळत नाही, कुणी गुरु आपल्याला मिळत नाही, पुण्याचा मजबूत माणूस मिळत नाही की जो आपण हे सांगू शकतो की ज्ञानेश्वरीशिवाय त्याच्यात काहीच नाही मिळत. पण इथं आलेला मुलगा माऊलीवर श्रद्धा घेऊन येतो, करावं काय घेत. मग योगाने त्याला जसे गुरु भेटतात. जर एखादा वाजवणारा गुरु भेटला तर तो तिकडं चुकतो, गाणारा भेटला तर तो तिकडं चुकतो, एखादा विचारधारा शिकवणारा असला तर तिकडं चुकतो. आणि याच्या अतिरिक्त एक गुरु आहे त्याच्यामध्ये काय करून फायदा सर्व लोकेशन अध्यात्म नाही, काही नाही, काही नाही. आम्ही म्हणतो चांगलं आपलं दुपारी झोपले, संध्याकाळी झोपले, सकाळी काय समाज आहे. कर्म ही योजना असं माझ्या मुलं घरी गेल्यानंतर निश्चित वाटतो. तुम्हाला परत असं सांगितलं 2% ज्ञानाच्या अगोदर. ज्ञान म्हणजे काय हे ज्ञानोबांनी सांगितलं. तुम्ही आम्ही गरीब घराण्यातली माणसं आहोत, सर्वसामान्य घराण्यातली माणसं, आपला विषयच नाही. पण ज्यांना रिद्धी मिळालेली आहे, ज्या लोकांना सिद्धी मिळालेली आहे, त्या लोकांनी रिद्धी सिद्धीचा त्याग ज्ञानासाठी. आणि आपण काही सोडलेलं नाही, होताच नाही ते घरात सोडलो काय. महाराष्ट्रीय परिवार जर आपण मोजला एखाद्या घराचा 2 बैल, 2-4 पौड्या, एका झोपडीने एका 2 एकर जमिनी ती फक्त झाली जाते. आणि ह्या माणसाने सोडून आला म्हणजे काही लई मोठा पराक्रम केला. ज्ञानाचा अर्थ लक्षात घ्या. तरी दया ज्ञानाला आहे, त्या ज्ञानासाठी गगन गिळताची योगी, गगन गिळत न धरायची रिद्धीची भीड. रिद्धी शब्दाचा अर्थ रोज पैसा ज्याच्या घरामध्ये वाढतो त्याला रिद्धी म्हणतात. रिद्धी सिद्धी म्हणजे बाहेर येत करतात, त्याला सिद्धी प्राप्त मिळाला, सिद्धी प्राप्त त्याला नाही, त्याचं काहीतरी गैरसमज होईल. सिद्धी शब्दाचा अर्थ असा आहे मनाची इच्छा निर्माण झाली की वस्तू प्राप्त होण्याला सिद्धी म्हणतात. तुम्हाला असं वाटतं मी आज लाडू खायला पाहिजे, कोणी तुम्हाला लाडू आणून देणं हे सिद्धी. तुमच्याकडे आज 200 रुपये आहेत, त्याचे 300 म्हणजे रद्दी, त्याचं नाव रद्दी सिद्धी. आणि परमार्थामध्ये मानसिक तपश्चर्य म्हणून हे आपोआप प्राप्त होतं. ज्ञान पाहिजे ना, न धरली सिद्धी, सिद्धीला माणूस न धरलेली सिद्धी होईल. दोघा इथे दिवाळ हे समाधी सारख्या सुखाचा त्याग करतात. काही लोक सिद्धी सोडतात, काही वृद्धी सोडतात,
वेद करूचा पाणोवाने हिंदत असते. एक एक शाखेचा एक एक शब्दाचा अर्थ करतात. इतर ज्ञान असेल इतर ज्ञान असेल. तपो दुर्गे ओला आहे. तपो दुर्गे किल्ले मोठमोठे. तपो तापाचं दुर्ग तयार करतात. तपो दुर्गे ओला आहे. परंतु मोठी 100 यक्ष त्या ज्ञानासाठी या जगामध्ये लोक करतात. आणि काही माणसं त्याग करून भजन मार्गामध्ये उड्या अंगाने धावतायत. शब्दाचा अर्थ सगळा त्याग करून सर्व कर्म संन्यास करून भजन मार्गामध्ये ज्ञानाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी आपण बसतो का याचा थोडा विचार करा. याच्याचं नेमकं काय ते सोडतात. देवीला गुरु सेवा त्याला करायला म्हणतात. या बुद्धीत पांडवा जन्मशताचा ओलावा जन्मशताचा ओलावा सांगितले. गुरु सेवेतून ज्ञान प्राप्त होईल. 100 जन्म गुरुची सेवेत घालवतात. 100 जन्म गुरुच्या सेवेत घालतात. ते तास अवघड होते. 100 जन्म देईल गुरुचं. मला काय त्या ज्ञानामध्ये आहे. 100 जन्म धरती फोडायची दिग्री फोडायची काय त्या ज्ञानाची विशेष आहे. हा ज्ञान प्राप्तीसाठी केलेला त्याग आणि याच ठिकाणी ज्ञानाचं वर्णन सत्य लक्षात घ्यावं. ज्ञान प्राप्तीसाठी केलेला त्याग हा आहे. आणि ज्ञान म्हणजे काय ते आल्यानंतर काय माणसामध्ये बदल होतो त्याचं वर्णन तिथं दिलेलं आहे. आमानित्यूच्या वरच्या सगळ्या ओव्या ज्या आहेत तर ह्या ओव्या मी तुम्हाला सांगतो. तरी त्याची विडवणी आदित्य मुनी आहे. ज्ञान यायला लागलं ना आदित्य आपोआप ते ज्ञानाचं वैशिष्ट्य. मग असं नाही निश्चय करा अमुक करा नाही. ज्ञानाचा उदय झाला आदित्य निघून झाला. आदित्य पहिल्यांदा अज्ञानच पळत काल बोलत असताना उत्तम उदाहरण दिलं. ज्ञानोबराची कृपा झाली आणि जगद्गुरु तुकोबांच्या आदित्य वाणीमध्ये प्रकाशन सुरू झालं. काव्य आजच्या साहित्याच्या शिकलेल्या लोकांना सुद्धा तुकोबांचा प्रताप वाटतो विद्यापीठी स्तरावर. आणि ग्रामीण भागामध्ये एखादं व्यक्तिमत्व जन्माला यावं आणि 400 वर्षामध्ये सुद्धा त्यांचा अध्ययन पूर्ण व्हावं. त्या ज्ञानाची विगवणी आदित्यावली. जीव आत्मा या विगवणी करून जीवामध्ये आणि आत्म्यामध्ये जो भेद आहे एक कळून जातो. त्याचं नाव विज्ञान. खूप वर्णन केलेलं तिथं मगाचा ठाम सूचित. अज्ञानी माणसं जे असतात ना चालताना मस्त चालतात. तो जरा तांबूळपणा आलेला असतो. पैसे आलेला असतात. मग चालण्याची हाईट बघायला पाहिजे. मला आता ठावच ज्ञान मिळालं तर मदत दिली जाते. एक ओळीची सुंदर दिलेली ज्ञानावाल्यांनी आत्मया जीववृत्ती लागली वृत्ती क्षय झाली. हे जयाच्या संधी भिरुगाची क्षयराजी मध्ये किती रोज किती खा. क्षयराजी असले की माणसाचं वजन कमी होतं. त्याला क्षयराजी म्हणतात. ठीक आहे. तूप खा दूध खा लोणी खा बदाम खा रोज वजन 100 ग्रामचं त्याचं नाव नाही येणार. रोज 100 ग्राम वजन कमी रोज त्याचं नाव क्षयराजी. आज जो महाराजांचा काळ आहे 2 वर्षांनी 100 ग्राम कर आणून राहण्यासाठी आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षय रोज. काही काही उत्तम कीर्तनकारांचं जेव्हा म्हातारपण पाहतो ना तेव्हा कोपऱ्यामध्ये बसले राहतात. महाराज काय तुमची व्यसना असायची काय होतात. आता क्षयराजी नवीन पोरं येतात. त्यांची जागा येतात. जुने सतीला लागतात. परमाचा हाताने क्षयराजी ज्ञान मिळालं असताना खेळाच्या संधी विरोधात
क्षयरो निघून जातो, आत्मान निघून स्वतःला या जगाचा श्रेष्ठ मान सर्वागती राम देहादी असं मानून इथे बोलून सांगावं तुम्हाला मला मत्वा घेऊ नसेल महानतम विभूम आत्मान मत्वा निरहा नसोच आणि एकदा आलं ना महाराज हे कशा करताय हे ज्ञान ज्या व्यक्तीमध्ये येतं ते काय काय करतं ज्ञान त्याचं वर्णन म्हणजे मला ते ज्ञान दिसत नाही. ज्ञानोबा म्हणतात दिसे ज्या व्यक्तीमध्ये असेल ना त्या इंद्रियातून ते ज्ञान बाहेर येतं. काय सुंदर शब्द आहे मला. ते ज्ञान दिसत नाही इंद्रियातून बाहेर येतं. जर एखादं बंद घर असावं बंद घराचे काळे कोपरे थोडेसे उभे असावे तिथून प्रकाश बाहेर पडतो. स्वतः एखादा शरीरधारी व्यक्ती आहे आणि तो महात्मा झालेला आहे त्याच्या इंद्रियातून ज्ञान बाहेर पडतो. सोनीची मार्ग सांगे कोंबाची नव जमीन कशी आहे पाणी कसे आहे कोंबाच्या तेजावरून करतो तसं माणसाच्या बोलण्यातून वागण्यातून राहण्यातून ते ज्ञान करतो. कळतं कसं की हे 18 लक्षणं ज्ञान प्राप्तीचे प्रति वैज्ञानिक लक्षणे याचा उल्लेख मी तुम्हाला काल केला. 18 लक्षणं अमानित्व ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाच्या इंद्रियातून लगत होणारी लक्षणे. अमानित्व म्हणजे विनम्रता नाही सगळ्यात मोठी परमार्थ प्रतिनिधित्व होतं. अमानित्व काय काही माणसांनी बघितलं ना सावड्याचा पण बाहेर नसतो कीर्तनकार माणूस मोठा माणूस कोणाच एवढा मोठा कीर्तनकार आहे कशाला त्याची गावी पिणारा माणूस आहे न खाणारा माणूस आहे कशाला पाय पडतो तलवार आणि याचा दुष्परिणाम सांगतो तुम्हाला या हरामखोर माणसाच दारू पिणारी मटण खाणारी महाराष्ट्राच्या पाया पडत असल्यामुळं यांना भाव मिळतो खरे परमार्थ लोक वागतात कारण की त्यांच्याकडून पाया पडतो आणि हा महाराज पाया पडतो म्हणल्यानंतर त्याला किती बोलत. आम्ही एवढे मोठे आहेत की वारकरी सुद्धा आमच्या पाया पडतो. जर एखाद्या वारकरी पाया नाही पडतो वारकऱ्यांनी लगेच कोण नाही महाराज सगळं आमच्या मोठे मोठे पाया पडतो. आता अवमानित्व शब्दाचा उलटा अर्थ आहे जो कोणाला मानत नाही तो साधू अमानित्व म्हणजे विनम्रता नाही असं झुकायचं नाही म्हणून तर परमार्थ करतो. अर्थ कळाला कसं धनिका पुढं राजा पुढं श्रीमंता पुढं त्याला झुकायचंच नाही स्वावलंबित्व पाहिजे त्याला आत्म्याचं ज्ञान पाहिजे साम्यात्मक ज्ञान पाहिजे निघाल्या पुढं करतो. दुसऱ्याच्यामध्ये उभे आलेले आपलेही नागरपणे जो इंद्र भुवनाचे पागळ म्हणे आपल्या सौंदर्यानं इंद्र भुवनाचे पागळ म्हणे ती रस्ते पागवणे भिल्ल्याचे हे कसं शक्य आहे. आणि पहिली म्हणून एवढी खतरनाक आहे रामानुज शब्दाची लोकांच्या लक्षात येते कवरेही विषयीचे साम्य होईल होते. ओळीचा अर्थ लक्षात ठेवा थोडा वेळ लागला कळायला तरी चालेल पण काही काही गोष्टी कळून घेणं फार महत्वाचे. कवणे हे विषयीचे साम्य बोलून जाते. साम्य शब्दाचा अर्थ बरोबर साम्य शब्दाचा अर्थ का बरोबर हे वैज्ञानिक लक्ष एकदम साधी गोष्ट सांगतो. तुम्हाला पुस्तक पाहिजे त्याच्याकडे आहे ना त्याच्या जवळ जावं लागतं त्याला म्हणतात साधीपणा. तुम्ही मागणारे झालात तो देणार शक्य ते सांगतो. कवरेही विषयचे कवरेही विषयचे विषय सांगणारच का साम्य होऊन येणार नाही झुकत तो कुणाकडून संभावितपणाची होते नीट वागणं की त्याला ओझं वाटतं शिवाय घेतले बघ मला अर्थ दोन्हीमध्ये असतील चुकीचा तो दुखत नाही हे करते पण दुखत नाही हे सुद्धा तिच्या वागण्यातून कळत नाही तो साधे. दुखणं म्हणजे काय सगळेच माणसं
ठिकाणी विषयाच्या दारामध्ये काही ना काहीतरी पाहिजेच प्रत्येकाला. श्रीमंत माणूस एक साधू होता, पैसे घेत होता तो कीर्तनात. आली त्यावेळेस मी त्याला होतो, माझा स्वभाव जरा त्या काळात फार चांगला नव्हता. त्याची माझी थोडी माता पाहिजे, थोडे आम्ही पैसे घेत नाही आणि परमार्थ करतो. मला पैसे घ्यायची काय करायचं महाराज तुम्हाला, पैसेवाले सगळे जवळ संशय करून तुम्ही दिली, आम्हाला व्यक्तीची सेवा करावा करून तिथे काढायला लागतो, तुम्हाला गाड्या घेऊन येतात, तुम्हाला गरज काय पैशाची. उतर बोलतो, उतर ते खरं बोलतो. पैसा जवळ ठेवत नाही तुम्ही, पैसे वाले जवळ ठेवतात, हात होते. आणि पैसे वाल्याला जवळ ठेवायचं असेल ना, सामील व्हावं. या बसा साधूला या बसा म्हणत येतो. मी तर आठवे महाराज बघितले, श्रीमंत आले ना सगळ्याला बाजूला, सगळ्या बाजूला का मंत्री आले. अरे मी तू साधूच ना, साधूला बाजूला करतो, परमार्थिकाला बाजूला करतो. मोठे माणूस यापेक्षा तुला नाही बायका घरदाराचा त्याग केलाय, कीर्तन करतो, पण कसा करतो चुकतो हे शिकवूनच चालवलं नाही. असं कोणालाही गुरुशिवाय कोणालाही मारत नाही, तो खानदानी घालायचा. माऊलीशिवाय या जगात कोणी मोठा नाही. असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना त्या दिवशी तुम्ही खानदानी सादर व्हाल. कशाला स्वतःची करायची, सगळं कसं म्हणून तर ज्ञान पाहिजे, ज्ञान खरी करायचा. दूध पाहिजे तर आईकडे मुलगी जातो, ज्ञान पाहिजे असेल तर माऊलीकडेच गेलं. हीच चांगली आहे, इथल्याशिवाय जगात पुढे नाही. हे ज्ञानबाईची शिकवण आहे, कवडे विषय. आणि मी पुढं चालणार आहे त्याला अगोदरच मारते मग त्याचा अर्थ चुकीचा काढून. विषय शब्दामध्ये अनेक अर्थ, मोठ्यातले मोठे खरं असते. जसं घरीचा पुढं सुटतात, अशाच पद्धतीने स्त्री पुढं सुटतात, त्याला म्हणतात विषय. आणि या जगात कुठलीही स्त्री अशी नाही की ती शिकवण्याशिवाय कोणाला शरण जाईल. अर्थ कळाला तुम्हाला. आणि सगळं पिक्चरमध्ये तेच दाखवलं. मुलं जे आहे की मान पाडतात, तर कपडे घालतात, जॉगल घालतात, ते सगळं कशा करतात. आणि सगळं झाल्यानंतर मग ते काम सांगत. काम सांगितलं की तुमचा मान राहिला. बरेचसे लोक पाहिजे महाराज बाहेर स्नेह असतात, आतमध्ये विलंब काही चालत नाही. विषय तुम्हाला चुकवल्याशिवाय क्षणभराचा आनंद देत नाही हे म्हणून सांगतो. आणि क्षणभराच्या आनंदासाठी हा साधक चुकत नाही. करूनही विषयी साम्य होणे नव्हे, नाही मानले. स्त्री असेल, राज्यसत्ता असेल, धनसत्ता असेल आणि परमार्थ त्या तिघाशिवाय आनंद मिळवण्याची कला. अर्थ काढलं. धनाशिवाय गाथा लिहिलेला आहे, शक्तीशिवाय गाथा लिहिलेला आहे. गायी वस्तू माती नजरी स्त्री शिवाय गाथा लिहिलेला आहे. हे आपल्याला आदर्श केले पाहिजे. हे आपलं जीवन का तो बरोबर आहे. मोठे झाले शिवाजी महाराजांसारखे कीर्तनाला यायचे, काही देत नव्हतं त्यांचं. शिवाजी महाराजांना काही गरिबी माहित नव्हतं, ते धन पाठवलं नव्हतं त्यांच्याकडे. आत्मा इथून तुम्ही मोठं होत नाही, हे या लक्षणाचं वैशिष्ट्य. कौन हे विषयीचे सामने होणे नव्हते, सर्वांतपणाचे उद्योग. अहो इथं जरी झालं ना, तासभर गप्पा मारल्या तुझ्याबरोबर एक तास तुमची जन्म जर वाया गेला, मित्र सुद्धा नको. अर्थ लक्षात कशा करता मित्र पाहिजे. परमार्थापासून भटकवण्यासाठी नाही, ते विषय डोक्यात घालण्यासाठी, जगात कुठं झालेल्या गप्पा मारण्यासाठी साधकच नाही तो. महाराज माझी जास्तीची मग भेटू कोणी ज्ञानेश्वरीवरच चर्चा करणारा असेल तो त्याच्या जातीचा भेटला की त्यांनी ज्ञानेश्वरीवरच बोललं पाहिजे. हा शब्द कळाला नाही, ही बोलणी कळाली नाही, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, ज्ञानेश्वरी सोबत बोललाच नाही पाहिजे. ते महाराज करमणूक ज्ञानेश्वरी काय आई म्हणलं काय करमणूक करते लक्षात
लक्षात ठेवा. कवडेविषयीचे इतक्या सुंदर ओवे आहेत. सामने होणे नाही संभावितपणाची विजय. एक शब्द इतका सुंदर ज्ञानापर्यंत मला खूप बरा वाटतो. मी जगाकडे पाहिल्यानंतर मला ते असेल आखिरी गुणवाने आखिरी शब्द फार गोड. असलेल्या गुणाचं वर्णन करत असताना अर्थात होते असलेल्या गुणाचं वर्णन करत असताना अभिनयची गुणवानेचा मान्यपणे येतात त्याला सहन होत नाही. आपल्या गुणाचं वर्णन करत असतो. असलेल्या गुणाचं वर्णन सहन होत नाही. आपण नसलेल्या गुणाचं वर्णन करतो पैशासाठी. किती परमात्माचा फरक आहे. खूप ज्ञानोबराचं वर्णन काही कसबोल आहे कैसा व्याधी वृंदला प्रगती. इतकी सोपी ओळी नाही म्हणते. व्याधी वृंदला भगत यायचं. व्याधी म्हणजे काय व्याध मारण्यासाठी तुम्ही जाळं टाकलेला मारण्यासाठी पकडण्यासाठी. आणि ते जाळं असतं ना त्याच्यामध्ये तो उरला जातो बांधला जातो. तसं तुटी म्हणजे तुम्हाला बांधण्याकरता टाकलेलं जाळ आहे. या जगातलं सगळ्यात मोठी पत्राची गोष्ट तुम्हाला चांगलं म्हणजे जाळदानी काय चांगलं म्हणायचं तुम्हाला बोला ना. नुसती माळ घातली तर तुम्ही त्याच्यापेक्षा दोष का तरी काही चांगलं म्हणलं पाहिजे. काल सांगितलं तुम्हाला मदत हात केलं संतांनी मला तुमचा परमार्थ करतो. संतांनी सांगितलं पाहिजे काय गजबो लागे कैसा व्याधी वृंदला मदत. व्याध आम्ही पकडलेला असतो. दोन शब्द पडतात. लोकांनी स्तुती केल्यानंतर मारेकऱ्याच्या चाळ्या सापडल्यासारखं वाटतं. आणि सगळे परमार्थिक लोक जाणीवपूर्वक सांगतो रागावी माणूस कधी मरत नाही. राजकारणाचा पहिला निर्णय गोड बोलून काटा काढा. त्याला खानदानी राजकारण होतं. त्याचं पहिलं नाव स्तुती. जो माणूस रागाने वश होत नाही तो गोड बोललेली होती. अनुभव घेऊन पाहतो. मोठ्यातला मोठा मनुष्य असतो त्या नुसतं त्याला नसलेले गुण काय सुंदर सुंदर काय सुंदर काही नाही. मित्र न छान स्वर विद्वस्त आहे पण डायरी कुठे जागा आवाज जातो सध्याला पाहिजे कशा करतात माऊली सांगितलं तर माऊली असं कसं सांगलं संस्थेने तर सोयरी आणि गजबो कैसा आपण ते साधू आपल्याला ज्ञान नको काय दोन सांगतात व्याधी वृंदला त्या दोन वरात लक्षात ठेवा. एक तिसऱ्या गती होती व्याधी वृंदला साधू म्हणजे काय व्याधा हा तो सुद्धा देवांमध्ये हा आनंद काही वेगळा असतो. आता पारव्याला पकडलेलं आता खाणाऱ्याने पकडले त्याला म्हणजे मुलक कधी खुडलं नाही. पण जाळं काढता काढता त्याचा हात सही झाला थोडासा आणि ते पाकून उडाला. त्याच्या आनंदाला ज्ञानोबराय म्हणतात काही पारावर होता. व्याधा हातोरी तुम्ही त्याची दृष्टांत बघू नका त्याची मानसिकता बघा. व्याधा हातोरी सुटला विरंगवले आणि स्तुती करायला लागल्यानंतर कसं वाटतं व्याधा तुला व्याधी तुला काय शब्दाचा प्रयोग गजबो लागे त्याचा पायघ्याची पकडलं. कारण एक लक्षात मला तर त्या गडावर एवढा मुंबई महाराज किती म्हणून सांगत ते त्या गादीचे एक वैशिष्ट्य आहे. थोडं राष्ट्रवादी लोकांबरोबर त्या गादीचा फार संबंध आहे. गेल्या 2 महिन्यापासून सगळी लोक गोड बोलायला लागले की ते पहिलं म्हणतो आपली राष्ट्रवादी ओळख
नाही तर कामाला सांगायला आणि म्हणून वारकरी माणूस आहे. तारीख मागण्यापर्यंत ठीक आहे, पण आमदारकीचं किती अमुक सांगा अमुक सांगा तर तुमच्याकडे येतात आपली ओळख नाही. आम्हाला तुम्ही एवढं काम करू शकत नाही करू शकत आम्ही बघतो दिसतो पण आलाच कसं मला अर्थ लक्षात ठेवा. त्यांचे कामं असतात त्यांना कोणाकडून तरी करून द्यायचे असतात. तुम्हाला गोड स्तुती करणं गोड म्हणून सगळ्यात मोठा खतरा असेल तर फक्त गोड बोलणे आणि म्हणून तर स्तुतीनं जेवढा पतित होतो त्याच्यानेच पतित होतो. आणि जो बुद्धिमान माणूस आहे ज्याला काम करून घ्यायची टेक्निक आहे पहिल्यांदा स्तुती करा. किती वाईट म्हणून महाराज काय झालं होतं काही सांगण्यासारखं काय सांगू ज्ञानेश्वर म्हणतात आधुनिक गुणवालिका मान्यपणे घेतात आणि छोट्या छोट्या वेळ लागला तरी ज्ञानेश्वर आहे का चातुर्य नकोवी महत्व आहे. साधू एवढ्या शास्त्राचा अभ्यास केलेला असतो बाळत असतो काय नीतीशास्त्र सगळे शास्त्र तयार असतात. चातुर्य नकोवी मूर्ख माणसात सांगतात. आणि जर तुमचा चांगला गुण कळाला तुमचा वेळ तुम्हाला महत्व आणून तुम्हाला बरबाद करणारे लोक सत्य. मला या गोष्टीचं फार वाईट असतं. मी आता अंतकरणातून बोलतो. काहीतरी साधक मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो ज्ञानेश्वरी संपूर्ण पाहत मला कौतुक वाटत चाललं. 9,000 वयाला पास संस्थेमध्ये बक्षीस नाही गाथा पास ज्ञानेश्वरीचा आणि काय तुझी स्तुती व्हायची. जाईल तुझा सत्कार जाईल तुझं सत्कार त्या सत्कारामध्ये अनेक ज्ञानेश्वरी होती. ज्या ज्ञानेश्वरीला पाठ करण्याकरता डोंगरावर जाऊन वर्षानुवर्ष घातले समाजाला बरबाद केली. आता घेतल्यानंतर मी ओळी विचारतो त्यांना कुठल्या हात्याची कुठे सांगा म्हणजे महाराज गेले ते दिले आवडही आठवत नाही बोलही आठवत नाही चाती याच्यासाठी माऊलीच जर विसरले ज्ञानेश्वरी जर विसरले काय तर स्थितीचा पद्धतीचा फायदा घेणार हे बनवण्याकरता थोडंच आपण आवाज झालो. तुमचा जर तुम्ही विसरला मग उपाय काय चातुर्य नकोवी तुमच्यासाठी चातुर्य वापर महत्व हरवी मोठे पण कमी का. आणि हे माझा अनुभव आहे. जिथं माझी ओळख नाही अशा ठिकाणी मी गेलो ना नॉर्मल ओळख असली ना काही नसताना नीट ओळख लोक लगेच असं कसं अमुक असतात. तुम्ही एक महत्व नाही याच्यासारखी वाईट वस्तूच नाही. तुम्हाला सामान्य जीवन जगू द्यायची महत्व हरेल तिथे पण मिळेली आवडली प्रश्नच तुम्हाला कोणी विचारते. हा प्रश्न विचारणं म्हणजे काय आपण 30-30 वर्ष ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला असतो. म्हणजे कालचं पूर्व येताना आपण विचारतो या म्हणजे अर्थ काय तिथे काय आपण लवकर कर प्रयत्न हा अर्थ त्याचा विचारतो कशाला ताकद पाहिजे. तिथे पण मिळेली आवडली लौकिक असा उद्वेग खूप सुंदर आहे. बराच वेळ झाला आपल्याला आपण हे कंटिन्यू करू. एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग पुढचा विषय आपण खूप सुंदर विषय आहे. वैज्ञानिक कारण हळूहळू आपल्याला कसे कसे जातात ते बघू आपण. ते 6 मिनिटाचा ब्रेक नंतर आपण पुन्हा कुंडली गौरव